केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसऱ्या चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले। शरद पवारांच्या हस्ते दिल्लीमध्ये नवीन महाराष्ट्र सदनामध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झालाय आणि यावेळी शरद पवारांनी नितीन गडकरींबाबत गौरवोद्गार काढले। तर कामात आपण कधीच पक्षपात केला नाही, तसंच मराठी इतकाच आपल्याला हिंदीचाही अभिमान असल्याचं गडकरी म्हणाले। अलीकडच्या काळामध्ये त्या दर्जाचं कर्तृत्व दाखवण्यामध्ये गडकरींचा उल्लेख हा सातत्यानं करावा लागेल। स्वच्छ कारभार आणि थोडा अधिक स्पष्ट बोलण्याचा स्वभाव आणि त्याचा परिणाम अधिकाऱ्यांचा होत असतो। तुम्हाला माहीत असेल, पण लोक आम्हाला येऊन सांगतात याच्यात दुरुस्ती झाली नाही तर माझ्या हातात काय आहे हे लक्षात घ्या, तुमची सुटका होणार नाही। गडकरींच्या कामाबद्दल तो प्रत्येक जण अतिशय समाधानात त्याचं वर्णन करतात। कुणी असं सांगत नाही की हा काँग्रेस आहे, हा अमुक पक्षाचा आहे, हा त्या पक्षाचा आहे। हा दृष्टिकोन गडकरींनी कधी घेतले नाही। राष्ट्रामध्ये महाराष्ट्र आहे, मराठीचा आम्हाला अभिमान आहे, तितकाच हिंदीचाही अभिमान आहे। जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सच्या आधारावरचं कुठलंही डिस्क्रिमिनेशन हे कधी आपण करताच कामा नये आणि त्या बाबतीत आपण स्पष्ट विचारच ठेवला पाहिजे। पवार साहेब म्हणतात मी स्पष्ट बोलतो, मला चिंताही नाही त्याची। मी लोकसभेत निवडणुकीत सांगितलं की जो करेगा जात की बात उसको कस के मारूंगा लात।